नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मराठी इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना इंडस्ट्रीत येण्यापूर्वी वेगळ्या क्षेत्रात काम केलं. मराठी अभिनेत्री शिवानी सोनार ही अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मेकअप आर्टिस्ट होती. याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं. शिवानी सोनार म्हणाली, माझी आई ब्युटिशियन आहे. ती मेहंदी आर्टिस्ट आहे. ती नवरीला लग्नात मेहंदी वगैरे काढायला जायची. तर 10वी झाल्यानंतर मी सुद्धा आईबरोबर जायचे. 10वीच्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं तर आईनं मला मेहंदी शिकवून ठेवली होती. मलाही मेहंदी काढायला आवडू लागलं. त्यात माझ्या आईला मेकअप शिकायची प्रचंड इच्छा होती. पण माझा भाऊ लहान असल्यानं आईला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे आई म्हणाली, 10 दिवसाचं मेकअप वर्कशॉप आहे. माझ्याऐवजी तू कर. खरं तर माझा आणि मेकअपचा दूरवर काही संबंध नव्हता. मी कधी मेकअप वगैरे शिकेन असं मला वाटलंच नव्हतं. आता वर्कशॉपसाठी पैसे भरलेत, आईला जाता येणार नाही, त्यापेक्षा मग मी जाते. म्हणून मी त्या मेकअप वर्कशॉपला गेले आणि मला ते सगळं आवडू लागलं. शिवानी पुढे म्हणाली, मी माझं मेकअपचं पहिलं वर्कशॉप कविता ताईंकडे केलं. ती पुण्यातील खूप मोठी मेकअप आर्टिस्ट आहे. प्रथा हा साड्यांचा ब्रँडही तिचाच आहे. कविता ताईमुळे मला मेकअपबद्दलच्या बऱ्याच गोष्टी समजल्या आणि आवड निर्माण झाली. हळूहळू मग मी ब्रायडल मेकअप करू लागले. टप्प्याटप्प्यानं माझा प्रवास सुरू झाला. 4 महिन्यात या सगळ्या गोष्टी घडल्या. 2017मध्ये मी मेकअप शिकले आणि जवळपास 2021पर्यंत मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं. राजा राणीची जोडी ही मालिका सुरू असताना पहिलं 1 वर्ष मी मेकअपचंच काम करत होते. या मालिकेदरम्यान मग ठरवलं, आता आपल्यालाही अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे.